किचन टिप्स आयडिया 1. जांभूळच्या सेवनामुळे दातांच्या समस्या आणि श्वासांची दुर्गंधी दूर होते. 2. घरामध्ये साठवणीचे धान्य, डाळी, तांदूळ यांना कीड लागू नये यासाठी त्यामध्ये हिंगाचे खडे आणि लवंग टाका. यामुळे डाळी आणि धान्यांना कीड मुंग्या लागणार नाहीत. 3. ओला नारळ जास्त शिल्लक असेल तर प्लास्टिकच्या पिशवीमध्ये पॅक करून डीप फ्रीजमध्ये ठेवा आणि जेव्हा वापरायचा आहे तेव्हा बाहेर काढून पाण्यात ठेवा, यामुळे ओला नारळ आहे तसाच राहतो. 4. स्वयंपाकघरातील सुरी किंवा विळीला कांद्याचा वास येत असेल तर काही वेळा मीठ आणि लिंबू टाकून पाण्यात घालून ठेवा, पाण्याचा वास निघून जाईल. 5. जर दुधाच्या मलाईमध्ये 1 चमचा साखर घालून मग लोणी काढले तर लोणी जास्त निघते. 6. फरसबी, मटारचे दाणे, भोपळा, मिरची इत्यादी भाज्या शिजवताना आधी हळद मीठ घातलेल्या पाण्यात भाज्या शिजवाव्यात, त्यामुळे रंग हिरवा राहतो. 7. लाल भोपळा, कलिंगड, खरबूज यांच्या बिया कडक उन्हात वाळवायच्या नंतर सोलून साठवून ठेवाव्या, पदार्थ गार्निश करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. 8. गरम तव्यावर किंवा कढईत बटर घालतो तेव्हा त्यासोबत थोडे रिफाइंड तेल पण घालावे, त्यामुळे बटर जळत नाही. 9. सुक्या भाजीमध्ये मीठ जास्त झाल्यास थोडेसे भाजलेले बेसन त्या भाजीत मिक्स करावे, त्यामुळे खारटपणा कमी होईल. 10. कोणतीही भाजी अधिक चवदार बनवण्यासाठी सगळ्यात शेवटी थोडासा गरम मसाला आणि कसुरी मेथी घालावी, त्यामुळे भाजीची चव दुप्पट वाढते. 11. इडली डोशाचे बॅटर आंबट झाले असेल तर त्यात आवश्यकतेनुसार नारळाचे दूध घालावे, त्यामुळे आंबटपणा कमी होतो. 12. उडदाची डाळ किंवा उसळ बनवताना वेगळा फ्लेवर देण्यासाठी डाळ शिजताना त्यात थोडासा गूळ आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालवा. 13. सोयाबीनची सुकी किंवा पातळ भाजी बनवताना भिजवलेले सोयाबीन आधी तेलावर मस्त फ्राय करून घ्या, त्यामुळे भाजीला छान चव येते. 14. गुलाबजामुन बनवताना खव्यामध्ये थोडेसे पनीर मिक्स केल्याने गुलाबजामुन मऊ बनतात आणि पाकात फुटत नाहीत. 15. डाळ बनवताना आधी डाळ तव्यावर छान भाजून घ्या, वेगळ्याच फ्लेवरची डाळ सगळ्यांना खूप आवडेल. 16. ताज्या वाटाण्याची भाजी बनवताना भाजीत चिमूटभर साखर घालावी, त्यामुळे वाटण्याचा रंग हिरवाच राहतो. 17. तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी 1 ग्लास गाजराचा रस प्यावा, यामुळे तुमचे पोट हळूहळू कमी होईल. 18. ग्रेव्हीची भाजी बनवण्यासाठी टोमॅटो कांद्याची प्युरी करताना जर लाईट गेली तर ते किसून घ्यावे, छान प्युरी तयार होते. 19. वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्या खाना-पिनाकडे लक्ष द्यावे आणि वेळोवेळी वजन करत राहावे, यामुळे वजन नियंत्रणात ठेवता येते. 20. ओव्हन साफ करण्यासाठी थोडा बेकिंग सोडा आणि व्हिनेगर मिक्स करून साफ करावे, यामुळे ओव्हनमध्ये पडलेले डाग सहज निघून जातात आणि वासही येत नाही.